ताटामध्ये ठेवलेल्या साहित्य व्यतिरिक्त देखील एक सिक्रेट जिन्नस वापरून अगदी अमेझिंग चवीची नेक्स्ट लेवलची ही साबुदाणा खिचडी करताना कोणता जिन्नस असणार आहे हे मला कमेंट करून लगेचच सांगा। त्याचबरोबर खूप जास्त वेळा न हलवताही ही साबुदाणा खिचडी झटपट 5 मिनिटांमध्ये कशी तयार करायची यासाठीच्या छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, जेणेकरून साबुदाणा खिचडी रेसिपी देखील तुम्हाला आज वेगळ्याच पद्धतीची पाहायला मिळणार। त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। महाशिवरात्री स्पेशल आज आपण महत्त्वाच्या 10 टिप्स जाणून घेऊन साबुदाणा खिचडी परफेक्ट मोत्यासारखी मोकळी कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी साबुदाणा छान असा 5 ते 6 तासासाठी भिजवून घेतलेला आहे आणि या ठिकाणी साबुदाण्याच्या थोडंसं वरती येईल एवढं पाणी टाका, म्हणजे साबुदाणा छान अशा पद्धतीचा मऊसूत आणि मोकळा असा भिजेल। आता ज्या वाटीच्या मापाने 1 वाटी शेंगदाणे घेतले त्याच वाटीच्या मापाने जवळपास 1.5 वाटी एवढा साबुदाणा आहे। 1 वाटी या ठिकाणी बटाटा, उकडलेला बटाटा आहे। या ठिकाणी काजू आणि बदाम साधारणतः 7 काजू आणि 7 बदाम हलकेसे आपण त्याचे काप करून घेतलेले आहेत। त्यात थोडेसे शेंगदाणे देखील आपण टाकणार आहोत, जे आपल्याला सगटच वापरायचे आहे तळण्यासाठी। त्यानंतर छान असं रवाळ आणि घरगुती सुगंधित असं हे साजूक तूप मी घेणार आहे। साजूक तूप या ठिकाणी सर्व वापरणार नाही, परंतु या चमच्याच्या मापाने 2 चमचे साजूक तूप तरी लागणार आहे। अर्धा लिंबूचा रस लागणार आहे, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि जी सिक्रेट जिन्नस आहे ती पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र स्किप करू नका। छान कढई गरम करून घेतली। या स्टेजला गॅस करायचा कमी आणि मंद आचेवर शेंगदाणे आणि हिरवी मिरची हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची। ही एक मात्र दुसऱ्या नंबरची टिप्स। पहिल्या नंबरची टिप्स म्हणजे साबुदाणा कशा पद्धतीने भिजवायचा हे मी तुम्हाला सांगितले। दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने छान कुरकुरीत भाजून झालेलं आहे। तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे शेंगदाणे आणि साबुदाण्याचं प्रमाण देखील महत्त्वाचं आहे। जर शेंगदाणे खूप कमी वापरले किंवा खूपच जास्त वापरले तरी देखील खिचडी चवीला छान लागत नाही। त्यामुळे 1.5 वाटी साबुदाण्यासाठी भिजवलेला साबुदाणा 1.5 वाटी, त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे वापरा। त्यानंतर या ठिकाणी 2 चमचे या ठिकाणी आपण साजूक तूप घेतलेलं आहे। अगदी परफेक्ट हे साजूक तुपाचं प्रमाण आहे। या ठिकाणी चौथी महत्त्वाची टिप्स म्हणजे या ठिकाणी जे काजू, बदाम आणि शेंगदाणे घेतले जेवढे जास्त क्रंची मंद आचेवर तळून घेता येईल तेवढे जास्त घ्या, म्हणजे खिचडी खातानीचे दाताखाली छान कुरकुरीत लागतात, त्यामुळे खिचडी चवीला आणखीन अमेझिंग लागते। 6वी महत्त्वाची टिप्स म्हणजे या ठिकाणी बटाटा उकडलेला जरी असला तरीही तो हलकासा आपल्याला साजूक तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। त्यामुळे बटाट्याचा हलकासा उगीरपणा कमी होतो आणि फ्रेंच फ्राईजसारखा रंग येतो। शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान जेवढी जास्त बारीक तळून घेता येईल तेवढी जास्त दळून घ्या। ही 7व्या क्रमांकाची टिप्स आहे। थंड करून घेतलेले आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरची, त्यानंतरच आपण मिक्सर चालू बंद करत दळून घेतलेला आहे। हे पहा, शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपली दळून झालेली आहे। बटाटा देखील छान असा फ्रेंच फ्राईजसारखा हलकासा क्रिस्प या बटाट्याला आलेला आहे। त्यानंतर आपण जो साबुदाणा घेतलेला होता तो साबुदाणा यामध्ये टाकायचा। आता 8व्या क्रमांकाची महत्त्वाची टिप्स म्हणजे साबुदाणा हलकासा साजूक तुपामध्ये परतवून घ्या। लगेचच शेंगदाण्याचं कूट न टाकता हलकासा 1 मिनिटासाठी परतवून घेतला। त्यानंतर जो शेंगदाण्याचा आपण कूट केलेला होता तो सर्व कूट यामध्ये टाकायचा। कूट शक्यतो छान असा बारीक करून घ्या, म्हणजे सगळ्या खिचडीमध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो आणि खिचडी छान अशी मोकळी होते, चवीला देखील छान अशी लागते। आता या स्टेजला आपण गॅस केलेला आहे मध्यम आणि मध्यम आचेवर छान असा शेंगदाण्याचा कूट या ठिकाणी मिक्स करून घेतला। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा। आता साबुदाणा खिचडी म्हटली की मीठ खूप जास्तही टाकायचं नाही, किंवा भाजीसाठी जो आपण अंदाज असतो ना तेवढं देखील टाकायचं, हलकंसं कमी धरायचं। कारण मी साबुदाणा खिचडी करताना बऱ्याचदा मिठाचं प्रमाण हे नेहमीच्या अंदाजापेक्षा थोडंसं कमी धरते, त्यामुळे खिचडीमध्ये लिंबूचा रस जो असतो त्याची चव आणि मिठाची जी चव असते त्याची चव बॅलन्स होते। ही 9व्या क्रमांकाची टिप्स आहे।
अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे तो टाकलेला आहे. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. आता या स्टेजला आपण गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. हे पहा छान असं मिक्स करून झाल्यानंतर जो सिक्रेट जिन्नस या रेसिपीमध्ये सांगणार आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला पोहे खाण्याचे 1.5 चमचा एवढं दूध घ्यायचं आहे. थोडंसं रूम टेम्परेचरवर असलेलं दूध घेतलेलं आहे. थंड दूध घ्यायचं नाही, कोमट दूध घ्यायचं. हा एक सिक्रेट जिन्नस आहे. यामुळे जो साबुदाण्याची खिचडी आपण करतो ती खूप वेळासाठी मऊसूत राहते. अगदी या स्टेजला आपल्याला गॅस मोठा करायचा. पटकन 1 मिनिटासाठी छान असं हे दूध या सर्व खिचडीमध्ये मिक्स करायचं. त्यानंतर गॅस लगेचच कमी करायचा आणि 11व्या नंबरची टिप्स म्हणजे या ठिकाणी लगेचच झाकण ठेवून दणदणीत 5 मिनटं वाफ काढायची. या ठिकाणी ही वाफ काढत असताना अधूनमधून एकदा तुम्ही हलवून दिलं तरीही चालेल, जर पातळ बुडाची कढई असेल तर. नसेल तर नाही हलवलं तरीही चालेल आणि वाफेवरच आपली ही खिचडी तयार झालेली आहे. ही खिचडी हलवत बसायची नाही, खूप जास्त वेळ परतवण्याची गरज पडली नाही. परफेक्ट या ठिकाणी साबुदाणा खिचडी आपली बनवून तयार झाली आहे. लगेचच गॅस करूया बंद. आहे की नाही सोपी पद्धत? तुम्हाला या टिप्समधील कोणती टिप्स सगळ्यात जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, प्रत्येक रेसिपी मी तुम्हाला जर ती साधी सोपी जरी रेसिपी वाटत असतील, परंतु त्या रेसिपीमध्ये देखील काही महत्त्वाच्या टिप्स असतात, काही नवीन पद्धत असू शकते किंवा करण्याची वेगवेगळी प्रत्येकाची पद्धत असते. ही तर माझी पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि अशाच भरपूर टिप्स आहेत. दररोज दुपारी 12 वाजता वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता खूप छान वेगवेगळ्या रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली चॅनलच्या नावासमोर, कविताच किचन या चॅनलच्या नावासमोर दिलेलं आहे. त्यासोबत जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन येईल. ड्रायफ्रूट्स वापरल्यामुळे हेल्दी झालेली आहे. बटाटा छान असा फ्राय केल्यामुळे त्याचा हलकासा उगीरपणा कमी झालेला आहे आणि परफेक्ट रंगावर साबुदाणा खिचडी आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर याच रेसिपीच्या शेवटी आपण साबुदाणा वड्याची रेसिपी मी एंड स्क्रीनला दिलेली आहे. तिथून तुम्ही साबुदाणा वड्याची रेसिपी देखील, तेलात न फुटणारा साबुदाणा वडा ही डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी त्या व्हिडिओवर क्लिक करा, जेणेकरून साबुदाणा वडा तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट तयार करता येईल. खूप छान अशी आपली मोकळी मौसूत अशी साबुदाणा खिचडी आज बनवून तयार झाली आहे. पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महाशिवरात्री स्पेशल उद्या तुम्हाला दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान परफेक्ट साबुदाणा खिचडी आज 2 लोकांना पुरेल या प्रमाणात तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.